निवडणुका आल्या, जसजसे जवळ येऊ लागल्या तसच्या प्रस्थापित पक्षांचे युतीबाबत धावपळ चाललेली आहे. अजून काही बातम्यांमध्ये येत नाही आहे कोणाची कोणाबरोबर युती झालेली आहे. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये सर्व इच्छुक आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी असेल त्यांना भवनामध्ये संभाषणासाठी बोलवलेलं आहे आणि एक मीटिंग बैठक इच्छुक लोकांना कानमंत्र देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते शाखा प्रमुख सर्वांना बोलवलेलं आहे. आणि हे बोलताना ते महत्त्वाचं प्रचार प्रसार करत आहेत की भारतीय जनता पार्टी सरकार जे केंद्रामध्ये आहे, जे राज्यामध्ये आहे, आता स्वायत्त संस्था नगर परिषद ग्रामपंचायतीमध्ये त्यांचेच आलेले आहेत आणि आता 29 महानगरपालिकामध्ये पण हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर मराठी असणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टी पण याबाबत प्रत्यक्षाने काळजीपूर्वक लक्ष देईल की अमराठी माणूस महापौर बनणार नाही, तर मराठी माणूसच महापौर बनेल. परंतु हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या मीटिंगमध्ये बैठकामध्ये प्रचार प्रसारामध्ये सरकार मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून गुजरातला जोडण्याचा डाव आखत असल्याचं अपप्रचार गैरप्रकार प्रचार करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे जुलैमध्ये जो काही हिंदी भाषिकचा JRचा मुद्दा आला आणि मराठी माती मराठी मायभूमीसाठी अख्खा महाराष्ट्रातील मराठी माणूस एकत्र जुडला, तो केवळ जुडला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा या नेत्यांसाठी एकत्र नाही आला, तर आपल्या महाराष्ट्राच्या मायभूमीसाठी अख्खा मराठी माणूस एकवटला, एकत्र आला. मराठी माणूस आपल्या मायभूमीसाठी मराठी मातीसाठी एकत्र आला. परंतु याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले. एकत्र येऊ तर भाऊच शेवटी नातेवाईक एकत्र यायला आज ना उद्या यायला पाहिजे. जे 20 वर्ष वेगवेगळ्या चोळी मांडल्या होत्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल आणि उद्धव महाराष्ट्र नवनिर्माण राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या मशाली होत्या, यांच्या वेगवेगळ्या चुली होत्या, त्या आत्ता या मराठी भाषिक JR बाबत एकत्र आलं आणि काल त्यांनी युती घोषित केली आणि आज जागेचं वाटप चाललेलं आहे. हे करत असताना महाराष्ट्र मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून ते गुजरातला जोडणार वारंवार ते विधानं करत आहेत. पण मी सांगू इच्छितो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आणि राजसाहेब ठाकरेंना की अशी विधानं करू नका, चुकीचं आहे. कोणीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही. कोणीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही की गुजरातला जोडू शकत नाही. कुठलं सरकार आलं, अख्खं गुजरात उलटा पालटा करून मुंबईमध्ये आला तरी मुंबई ही गुजरातला जोडली जाणार नाही. का सांगतो कारण महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस पक्षाच्या कालखंडामध्ये, काँग्रेस पक्षाच्या कार्यकालाच्या कालखंडामध्ये जेव्हा मोरारजी देसाई सरकारमध्ये होते तेव्हा मुंबई वेगळे करण्याचा डाव आणि मुंबई हे महाराष्ट्राचा अविभाज्य भाग नाही असं भासविलं जायचं. पण हा प्रश्न जेव्हा मुंबई महाराष्ट्राचे आहे की नाही हा जेव्हा प्रश्न ठाकला
मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही हा जेव्हा प्रश्नाचा मुद्दा आला तेव्हा सर्व मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस आहे की तुम्ही मुंबई वाचू शकता. तर मुंबईसाठी एकमेव धावून येणारा व्यक्ती म्हणजे महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महामानव परमपूज्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईसाठी, मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्राचीच भाग आहे आणि मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी जगविख्यात विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर धावून आले. त्यांनी काँग्रेसच्या कालावधीत सरकारला मोरारजी देसाई गुजरातींना सगळ्यांना पटवून दिलं. 16व्या शतकाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले दिले, मराठी मायभूमीचे दाखले दिले, मराठी मायभूमीसाठी केलेल्या स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दाखले दिले, 16व्या शतकापासून दाखले दिले. तर स्वातंत्र्यापूर्व स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवाजी काळात जेव्हा इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी घेऊन आले, जेव्हा इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी घेऊन आले, व्यापार उद्योग करण्याच्या उद्देशाने आले आणि भारतावरती 150 वर्ष राज्य केले. परंतु ते परप्रांतीय आणि विदेशी असल्यामुळे परप्रांतीयच होते. परंतु हे जे व्यापार करण्यासाठी छत्रपतीच्या काळापासून आले, या इंग्रजांनी आलेले गुजराती यांना आपले दलाल बनवले. गुजरात यांना दलाल बनवले आणि गुजराती हे दलालच आहेत, इस्टेट एजंट्स आहेत. व्यापार उद्योगासाठी महाराष्ट्रात येऊ लागले, व्यापार करू लागले. व्यापार करायला सगळ्यांना मुभा आहे घटनेनुसार. परंतु मुंबई गुजरातींची होऊ शकत नाही. परंतु मुंबई गुजरातींची होऊ शकत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी पटवून दिलं. अनेक 16व्या शतकातले इतिहासाचे दाखले दिले, अनेक क्रांतीचे दाखले दिले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दाखले दिले. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र आणि मुंबई एक राहिली, एक संघ राहिल्या. परंतु गुजरातला 1960 संयुक्त महाराष्ट्र चळवळीने वेगळा केला आणि महाराष्ट्र वेगळा झाला आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहिली. एकमेव करणारे महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईसाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी धावून आले. हा इतिहास आहे, हे सगळ्यांनी वाचवायचं नाही. पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगू इच्छितो की असे भाष्य तर करू नका की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचं धोरण हे सरकार करत आहे. कोणाचे किती सरकारी आले तरी मुंबई महाराष्ट्रासाठी कोणीही वेगळी करू शकत नाही. या काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे उगाचच अपप्रचार हिंदूचे सभा बाळासाहेब ठाकरेचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करू नये हेच मला सांगतं आहे. बाकीचं मला काही राजकारणाचं काही पडलेलं नाही आहे.